फ्रीजमध्ये ना भरपूर अशा भाज्या पडल्या की आपल्याला काय तर नवीन करायला सुचतंच. अगदी माझ्यासारखं तुमचं काम आहे ना, फ्लावर, वाटाणा, बटाटा आणि शिमला मिरची, गाजर अशी सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीजमध्ये दिसल्या की समजायचं आपल्या घरामध्ये कोल्हापुरी व्हेज आपली आई तयार करणारच. तर इथं घरामध्ये माझ्या वाटाणा नव्हते, फक्त जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या होत्या आणि त्यापासून मस्त अशी ही भाजी तयार केली आहे. ह्याला कोल्हापुरी व्हेज म्हणा किंवा व्हेज भाजी म्हणा, काहीही नाव द्या. घरात भरपूर भाज्या झाल्या म्हणून ही भाजी तयार केली मस्त अशी. इतकी छान चवेल झालती की माझे मिस्टर म्हणतात हॉटेलमध्ये अशा भाज्या केल्या ना ते ना हॉटेल फेमस होऊन जाईल. तर भाज्या निवडून घेतल्यात. तर फ्लावर घेतला आहे, गाजर घेतला आहे, शिमला मिरची, बटाटा, टमाटर सगळं तुकडं तुकडं करून घेतले आहेत. भाजीचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं. एखादी कमी जास्त आवडत असेल तर कमी घ्या, जास्त आवडत असेल तर जरा भाजीचं प्रमाण जास्त घ्या. फक्त मसाला आणि भाजण्याची पद्धत फक्त आपली वापरा बरं का, जशी मी करते तसं. त्यामध्ये बटर घातलं आहे मी पॅनमध्ये. बटर नसेल तर तूप घातलं तरी चालतं. मी बटर आणि तेल घातलं आहे आणि ह्या भाज्या आहे ते छान अशा टॉस करून घ्यायच्या, म्हणजे भाजून घ्यायच्या. अगदी ह्यामध्ये आपण 80% ते 70% भाजून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. त्यामुळं काय होतं, ह्या भाजीला खूप छान चव येते. आपण भाजी जेव्हा करतो तेव्हा वेगळाच फ्लेवर लागतो, कारण की बटरमध्ये भाजलेलं हे सगळं मिश्रण आहे ते मसाल्यामध्ये ॲड केलं की काय लागेल हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. हॉटेलमध्ये एवढं काही बारकाईनं करत नसतात, कारण की त्यांना एका दुसऱ्या माणसाला वाढायचं नसतं, भरपूर असतात. पण आपल्या घरामध्ये आपण करू शकतो की छान चवीचं असं. तर 10 मिनटं ते 12 मिनटं छान असं हे भाजून घेतलं आहे, 80% शिजवून घेतलं आहे बघा हे. आणि करपलेलं म्हणजे करपलेलं म्हणले मी, छान अशा तेलात ना भाजलेल्या भाज्यांचा फ्लेवर वेगळाच लागतो. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. कांदा घेतले तर इथं 3 मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. कांद्याचा इथं वापर जास्त करायचा. एक टमाटर, आलं लसूण मी पेस्ट करून घेतले. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची, म्हणजे ग्रेव्ही तयार होते टमाटरची, आलं लसणाची. बारीक होतं सगळं व्यवस्थित. मसाल्यांचा भडीमार करूया. धना जिरा पावडर घातला आहे कलर येण्यासाठी, लाल काश्मीरची पावडर, पनीर मसाला घातला आहे आणि हा आहे आपला कांदा लसूण, म्हणजे चटणी. चटणीचा वापर केला आहे. हे आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं. चटणी तिखट जितकी पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता. तर लाल कलर येण्यासाठी मी इथं लाल काश्मीरची पावडरचा वापर ऑप्शनली आहे. तुम्हाला कलर लाल नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं. तर सगळे मसाले घालून छान असं तेलामध्ये ह्या भाजीबरोबर परतून घ्यायचं आणि नंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये जी भाजी आपण भाजून घेतलेली ते अगोदर मीठ घालायचं चवीपुरतं. ह्यामध्येच विसरचीला मीठ घालायचं अगदी माझ्यासारखंच. तर नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की आपण मीठ घालायला विसरलं आहे. पहिला मीठ घालून घेतलं आहे इथं आणि मीठ घातले की थोडा वेळ परतून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये ॲड करायच्या ज्या आपण भाज्या भाजून घेतल्या आहेत त्या. तर नंतर मला असं वाटलं की मी एवढीच का भाजी केली आणि थोडीशी केली असती बरं झालं असतं, कारण की थोडंसं आम्हाला कमतरता म्हणजे कमीच पडली ही भाजी आणि पहिल्यांदा करायची होती ही भाजी. त्यामुळे मी काय केलं की थोडंसं पहिल्यापासूनच थोडं थोडं कापून करायला घेतलं की कशी होते बघूनच नंतर करतो. तशाच पद्धतीनं ही माझी अशी झालं आहे. खूप सुंदर चवीला झाले. नक्की तुम्ही घरामध्ये अशाच पद्धतीने करा. थोडीशी आपण कसुरी मेथी आहे ती हाताने चळवून टाकली आहे आणि नंतर थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत. शिजवून घ्यायची प्रोसेस तुम्हाला सांगते. 2 ते 3 वेळा आपण 2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवर, म्हणजे जास्त गिर होता कामा नये बटाटा फ्लावर वगैरे. त्यामुळं थोडासा गिर होता कामा नये. थोडासा चालतो शिजला तरी जास्त, पण जास्त शिजला की त्याची चव आहे ती वेगळी लागते. तर बघू शकताय थोडंसं मी परतून आणि थोडंसं मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे आणि थोडासा बटाटा मला वाटलं शिजायला पाहिजे म्हणून थोडा वेळ मी आणि वाफवून घेतली आहे भाजी. आणि ही भाजी मी खाल्ली आहे लच्छा पराठ्याबरोबर. पुरीबरोबर खाल्ला तर ही कुर्मापुरी अशी तयार होते. ह्यामध्ये वाटाणं घरामध्ये नव्हतं त्यामुळे वाटाणं घातलं नाही. तुमच्या घरामध्ये वाटाणे ओले असतील ते नक्की ह्यामध्ये घाला. घरामध्ये ज्या भाज्या असतील अवेलेबल त्या भाज्यापासून ही भाजी तयार केली आहे आणि खूप छान चवीला चालते. तर दिसताना बघा किती छान तरंग आला आहे, कट आला आहे आणि भाजीसुद्धा किती सुसुडीत दिसत आहे. अगदी तुम्हाला कुठलीही भाजी ओळखणार नाही असं काय नाही, सगळ्या व्यवस्थित दिसतात आणि शिजल्यासुद्धा बरं का सगळ्या भाज्या. टमाटरसुद्धा दिसतो बरं का यामध्ये. टमाटर, गाजर, फ्लावर, बटाटा सगळ्या भाज्या एकसारख्या अशा शिजल्या होत्या. अगदी शिजण्यासाठी 10 ते 12 मिनटं लागली मला आणि ते आहे ते लो फ्लेमवर शिजवून घ्यायच्या, म्हणजे भाज्या आहेत ते व्यवस्थित शिजल्या जातात, गिर होत नाहीत आणि त्याची चवसुद्धा बिघडत नाही. लच्छा परोठा घेतला आहे, थोडंसं सॅलड घेतलं आहे आणि खाऊन बघतं म्हणलं भारीच की ओ.